श्री स्वामी समर्थ. फक्त तुझ्यासाठी स्वामींचा संदेश, आनंदाची बातमी मिळणार आहे. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुमच्या समोर आला असेल तर कदाचित तो योगायोग नाही. स्वामी समर्थ आज तुमच्यासाठी एक विशेष संदेश देत आहेत. तुमच्या आयुष्यातील अंधार आता हळूहळू दूर होईल आणि लवकरच एक आनंदाची बातमी तुमच्या दारी येऊ शकते. चला तर मग स्वामींचा हा प्रेरणादायी संदेश श्रद्धेने ऐकूया. जय जय रघुवीर समर्थ. तर मित्रांनो, आजचा हा संदेश श्रद्धा, आशा आणि सकारात्मकतेचा आहे. हा कोणताही भविष्याचा निश्चित दावा नसून स्वामी समर्थांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन जीवनात धैर्य आणि विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. कदाचित गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात अनेक चिंता असतील. घरातील समस्या, आर्थिक अडचणी, नोकरीची काळजी, व्यवसायातील अडथळे किंवा आरोग्याची चिंता तुम्हाला सतावत असेल. कधीकधी आपण मनापासून प्रयत्न करतो पण अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. अशा वेळी मन खचते आणि सर्व काही संपल्यासारखे वाटते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर पहाट उगवते. श्री स्वामी समर्थ नेहमी भक्तांना धैर्य, संयम आणि श्रद्धेचा मार्ग दाखवतात. त्यांच्या जीवनातील प्रत्येक लीला आपल्याला सांगते की संकट कायमचे राहत नाही. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, माझा विश्वास अजूनही तितकाच दृढ आहे का? कारण श्रद्धा म्हणजे फक्त चमत्काराची वाट पाहणे नव्हे, तर योग्य कर्म करत राहून परमेश्वरांवर विश्वास ठेवणे होय. जर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असाल, कोणाचे वाईट न करता आपले कर्तव्य पार पाडत असाल आणि स्वामींचे नामस्मरण करत असाल तर निराश होण्याचे कारण नाही. कदाचित ज्या गोष्टींसाठी तुम्ही अनेक दिवस वाट पाहत आहात तिची सुरुवात जवळ आली असेल. ती आनंदाची बातमी नोकरीची असू शकते, एखाद्या नवीन संधीची असू शकते, कुटुंबातील आनंददायी प्रसंगाची असू शकते किंवा तुमच्या मनाला समाधान देणाऱ्या एखाद्या सकारात्मक बदलाचीही असू शकते. मात्र हे लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्तीचे जीवन वेगळे असते. त्यामुळे कोणत्याही विशिष्ट घटनेची किंवा निश्चित परिणामाची हमी कोणीही देऊ शकत नाही. स्वामींचा खरा संदेश असा आहे की आशा सोडू नका, प्रयत्न थांबवू नका आणि सदैव चांगल्या मार्गांवर चालत राहा. जेव्हा मनात भीती येईल तेव्हा प्रेमाने श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. जेव्हा निराशा येईल तेव्हा स्वामींच्या चरणी आपले मन अर्पण करा. जेव्हा यश मिळेल तेव्हा अहंकार न करता त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की भक्ती म्हणजे केवळ मागणे नाही, तर विश्वासाने जगणे आहे. म्हणून आजपासून एक छोटा संकल्प करा. दररोज काही मिनिटे स्वामींचे नामस्मरण करा. आईवडिलांचा आदर करा, गरजूंना शक्य ती मदत करा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. असे केल्याने तुमच्या मनात शांतता वाढेल, निर्णय घेण्याची ताकद मिळेल आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलेल. भक्तांनो, स्वामी समर्थांची कृपा म्हणजे फक्त चमत्कार नव्हे, ती योग्य वेळी योग्य दिशा मिळणेही असते. विश्वास ठेवा, धैर्य ठेवा आणि कर्म करत राहा. स्वामी समर्थ तुमच्या जीवनात सद्बुद्धी, शांतता आणि आनंदाचा प्रकाश निर्माण करो, हीच प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ. तर मित्रांनो, जर तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.